वाव, यम्मी. असे छान असे दडपे पोहे जर तुम्हाला बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि 100% तुमच्या घरच्यांना खूप खूप आवडेल. तर त्यापूर्वी आम्ही गेलेलो संध्याकाळी एका बर्थडे पार्टीला, यशच्या फ्रेंडच्या. तर तिथे यशने मस्तपैकी पावभाजी, केक आणि जिलेबी एन्जॉय केली. घरी तर तो खायला नखरे करतो, पण बाहेर खूप शहाण्यासारखं राहतो. आणि पहा, माझ्या बाळाने किती छान एन्जॉय केलेली पार्टी. फर्स्ट टाइमच तो अशा बर्थडे पार्टीला गेलेला. आणि ही पहा, बर्थडे गर्ल कशी लाजत आहे, चोरून चोरून माझ्याकडे बघत आहे. तर सर्वात प्रथम मी आपले रेग्युलरचे पोहे घेतलेले आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली. सर्वात प्रथम मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे छोट्याशा तडका लावण्याच्या कढईमध्ये. ते भाजून घेतले. नंतर आपल्या पोहेमध्येच कच्चा कांदा, टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. त्यात हे लगेच शेंगदाणे पण भाजून घेतलेले मस्त क्रिस्पी झालेले तेही टाकून घेतले. फोडणी टाकली जिरे मोहरीची आणि हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची. एकदम छान खरपूस असं त्यांना होऊ दिलं. नंतर मी त्यात थोडीशी साखर पण टाकलेली, मीठ पण टाकलेलं आणि एकजीव करून झाकून ठेवून दिलं 5 मिनिटासाठी. आणि पहा किती यम्मी आणि टेस्टी झालेलं आहे. थोडंसं लिंबू पिळून घेतलं, मस्त एकजीव केलं, तेही गाड्यावरच्या स्टाईलने. आणि सगळ्यांना नंतर सर्व केलं. सर्वात प्रथम नायकांना दिलं, त्यांनाही आवडलं. नंतर दीदीला दिलं, तिलाही आवडलं. आणि नंतर दिलं छोट्या साहेबांना, त्यांनाही आवडलं. आणि नंतर मी पातेल्यातच घेतलं. सर्वांनी छान दडपे पोहे एन्जॉय केले. स्वस्त रहा, मस्त रहा, सबस्क्राईब करा. बाय.